रेश्मा राजेश पाटील यांचा आतकरगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल. आमदार महेंद्र थोरवेंची उपस्थिती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 2 दिवस बाकी असताना विविध पक्षातील उमेदवारी अर्ज दाखल करीत आज खालापूरमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन केले. महायुतीचे उमेदवारी यामध्ये मागे नसून मोठे शक्ती प्रदर्शन करीत आतकरगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती नरेश पाटील यांच्या सूनबाई रेश्मा राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला. यावेळी आतकरगाव पंचायत समिती गणातून रोहिणी येरम तर खानाव गणातून भाई शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे सहित मोठ्या संख्येने नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत. आज खालापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. आणि या खालापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद, 2 भारतीय जनता पार्टी, 2 शिवसेना आणि पंचायत समिती गणातून 5 सीट भारतीय जनता पार्टी आणि 3 सीट शिवसेना अशा पद्धतीचं बलाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आपण आज पाहताय की संपूर्ण खालापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून, या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता. आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण तालुक्यामध्ये आहे.